80 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न। स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यू पश्चात मिळणारे लाभ देण्याची मागणी। नांदेड येथे 80 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यूच्या पश्चात मिळणारे कोणतेही लाभ वारंवार मागणी करूनही मिळाले नसल्यामुळे यमुनाबाई मारुतराव कुरडे यांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। 1993 साली गोळी लागून मारुतराव कुरडे हे शहीद झाले होते। त्यांच्या योगदानामुळे त्यांना ताम्रपात्र देऊन सन्मानित करण्यात आले होते। मात्र त्यांच्या मृत्यू पश्चात मिळणारे कोणतेही लाभ अद्यापपर्यंत मिळाले नाहीत। उपजीविकेसाठी कोणतेही साधन उपलब्ध नाहीत। शासनाकडून मिळणारे लाभ मिळावेत या मागणीसाठी यमुनाबाई कुरडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। एक मिनिट सांगा, तुमच्या आईने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता, काय करणार? वडील कुठे करताय होते? सरकारला माझ्या आईने की नाही नोटीस अर्ज देती की नाही आम्हाला शेती, पेट्रोल पंप, नाहीतर की नाही एखादा घर स्वतंत्र सैनिकाला, या समजा की नाही नोकरी, तर सरकारनं आमची कोणतीच मान्यता मानली नाही। 32 वर्षापासून आमचे पिताजी वारलेले आहेत 1993 पासून। त्या टायमापासून आम्हाला गव्हर्नमेंटचा अजून कोणाच याचा लाभ भेटला नाही। त्याच्यामुळे म्हणजे कंटाळून आत्मदहन करायला आहे की नाही चालते। 1993 मध्ये शहीद होणे वारले होते। 3 गोळ्या लागल्या होत्या माझ्या पिताजीला। कुठल्या फोर्स? इंदिरा गांधीची बॉडीगार्ड बी राहिलेले आहेत। 1972 मध्ये त्यांना ताम्रपत्राने की नाही सन्मान दिलेला आहे इंदिरा गांधीजीने। मागणी सरकारला एकच आहे की नाही बाबा आम्हाला शेती, नाहीतर आम्हाला एखादा स्वतंत्र सैनिकाला प्लॉट, नाहीतर की नाही आम्हाला पेट्रोल पंपचं लायसन आहे तर नोकरी, यापैकी कोणती बी मागणी केली तर आम्हाला मंजूर आहे। स्वतंत्र सैनिक प्लॉट म्हणलं तर की नाही पौर्णिमा नगरला कमस कम 180 प्लॉट आहेत, त्याच्यापैकी 10 स्वतंत्र सैनिक नाही तिथं। मग 170 स्वतंत्र सैनिक कुठे गेले? स्वतंत्र सैनिक नगर म्हणून की नाही पौर्णिमा नगर टुलला तिथं नकाशा 180 प्लॉटाचा आणि एक प्लॉट आम्हाला नाही। मोठे मोठे उद्योगपती आहे तिथं, मग स्वतंत्र सैनिक गेले कुठं? आम्हाला द्या ना काही ना काही। स्वतंत्र सैनिकांचे कुठले कुठले लाभ भेटले तुम्हाला? कोणतेच भेटले नाही। फक्त स्वतंत्र सैनिकाचा एकच आम्हाला लाभ आहे की आईला एक ट्रेन मध्ये एसी आहे, आईसोबत एक जाणं आणि थोडीशी आईला अर्धी पगार आणि ती पुरी पगार करणार आहे। दिल्लीनं लेटर दिलं पुरी पगार करा, की नाही हे करा, काय म्हणतात त्यांचा अर्ज घ्या आणि वरी दाखल करा मंडळ अधिकारीला म्हणलं तर म्हणले होते। 3 वर्षापासून आहे की आम्ही तहसीलच्या चक्रा मारायला, मंडळ अधिकाऱ्याने वरी की नाही तहसीलला अर्ज दिला नाही। म्हणलं तर आईचं लग्न केव्हा झालं असं ते 5 जणांचं आहे की नाही म्हाताऱ्या माणसाचं एक हे द्या म्हणलं होता रिपोर्ट, आणि वरी दिल्लीनं म्हणलं होता हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये टाका, आम्ही तुम्हाला पगार आईच्या नावानं करून देतो। माझ्या पिताजीला 2 संतान होते, तर अजून ते 4 वर्ष झालं 5 वर्ष झालं तहसीलच्या चक्रा मारायला। आता जेव्हा आई आत्मदहनाला आली तेव्हा मंडळ काही अधिकारी आमच्या घरी आला नोटीस द्यायला। आता तुमची मागणी आज काय केलं तुम्हाला? आज सरकारला एक निवेदन तेच होतं की आमचं काहीतरी बघा, नाही तर आम्ही इथून तर हलणारच नाही आणि मी आत्मदहन केल्याशिवाय उठणार बी नाही। मान्यता झाली आमची मागणी तर मग तुमच्या समोरच आम्ही मान्य करूया, नाही झाली तर आम्ही निघून जाऊया। लोकनायक न्यूज